सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली। वांगचुक यांनी 21 दिवस उपोषण करूनही त्यांच्या मागण्यांवर सरकारने निर्णय घेतला नाही। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात सरकारने चर्चा करण्याऐवजी मध्यरात्री त्यांना ताब्यात घेतलं असा आरोप राऊत यांनी केलाय। वांगचुक यांच्याशी उपोषणादरम्यानच चर्चा करून तोडगा काढायला हवा होता असं सांगत सरकार दडपशाहीचा मार्ग अवलंबत असल्याची टीका त्यांनी केली। दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नागपुरात होणाऱ्या रामरक्षा पठण कार्यक्रमाबाबत राऊत म्हणालेत की हा अराजकीय कार्यक्रम आहे, रामभक्तांनी सहभागी व्हावं। सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय। तो तुम्ही दिला तो पाळावा, राजकारण होण्याची काळजी घ्यावी। त्यांनी मला पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रानुसारच आमचं संपूर्ण आजचं कार्य चालेल। मंदिर आणि मंदिराच्या परिसरामध्ये आम्ही कोणते राजकारण करणार नाही, पण आमचा व्यासपीठ हे रस्त्यावर आहे, त्याच्यावरून शिवसेना पक्षप्रमुख त्या मंचावरून जनतेला संबोधित करतात। दोनों एनसीपी के मर्जर की बात चल रही है, कहा जा रहा है सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल मंत्री बनेंगे, जयंत पाटिल मंत्री बनेंगे, ऐसी चर्चा है। लेकिन सुनेंद्र पवार का इस पद को विरोध है, ऐसा भी कहा जा रहा है। क्या मैं अभी क्या बोल सकता हूँ? मर्जर की बात तो 2 साल से चल रही है, लेकिन सुप्रिया ताई जो हमारी है या जयंतराव पाटिल है, ये डिनाई कर रहे हैं। हम उनके ऊपर विश्वास कर रहे हैं। एमपी के सीएम जो है वो ये कह रहे हैं कि जो लोग एक शादी के हैं वही एमपी में रह सकते हैं। एमपी के सीएम का बयान आया है, मोहन यादव का, वो कह रहे हैं कि जो लोग एक शादी करेंगे वही एमपी में रह सकते हैं। ऐसा कानून बनाने जा रहे हैं क्या? तो आधी बीजेपी खाली हो जाएगी, आधी बीजेपी खाली हो जाएगी। वो कह रहे हैं कि राम का अगर एक है तो रहीम के 4 कैसे हो सकते हैं? बात सही है, इसलिए हम सपा नागरिक कानून जो है या तिहरी तलाक वाला जो मुद्दा है उसको हमने समर्थन दिया था। तो आपको बहुत कुछ बदलाव करने पड़ेंगे। जो बीबी को छोड़ता है उनको भी आपको उस कानून में लाना पड़ेगा। ऐसे बहुत है ना। हाँ, संजय जी, आज कितने लोग आने की उम्मीद कर रहे हैं राम रक्षा स्रोत के? ये कोई पब्लिक रैली नहीं है कि पूरी ताकत झोंक कर रैली में इतने लोग आएंगे, उतने। हमने निमंत्रण दिया है जनता को, कार्यकर्ताओं को, आप आइए। खास करके उद्धव ठाकरे जी मंदिर में पूजा करने के लिए आ रहे हैं, तो पूजा में जितने लोग आना चाहते हैं आप आइए। पढ़ के बताएं, उद्धव ठाकरे ऐसे अपोजिशन कह रहा है। अपोजिशन मीन्स कौन है, आप मुझे बताइए। जिनको आपके विपक्ष वाले लोग। हाँ, तो उनको अगर राम रक्षा का पूरा पठन करने आता है तो ये वही लोगों ने तो मंदिर में चोरी की है ना। राम रक्षा आपको पूरी पढ़ने आती है कि नहीं, ये चारित्र का कैरेक्टर सर्टिफिकेट नहीं है। यही लोग हैं अयोध्या में मंदिर में जो बैठे हैं, वो धड़ाधड़ राम रक्षा बोलते हैं। वही लोगों ने तो राम को लूटा है, यही लोग हैं लूटने वाले। गंगेसारखा पवित्र आहे, 100 वर्षे निस्वार्थ सेवा करत आहे। उपराष्ट्रपती म्हणाले की संघ हा गंगेसारखा पवित्र आहे, 100 वर्षापासून निस्वार्थ सेवा करत आहे। मग त्याच्यामध्ये शंका घ्यायचं काहीच कारण नाही। त्यांना आता मनात शंका काय, ते कदाचित राम मंदिराच्या लुटीमध्ये काही अशा लोकांचा सहभाग आहे, ते समोर आल्यामुळे त्यांना असं बोलावं असं वाटलं असेल। शरद पवार म्हणाले की सोनम वांगचुक यांचं आंदोलन सरकारने नीट हाताळलं नाही, खरं तर ते दडपण्याची गरज नव्हती। मग मी सुरुवातीला काय सांगितलं, जेव्हा सोनम वांगचुक उपोषणाला बसले तेव्हा सरकारनं अलर्ट होऊन एक डेलिगेशन केंद्रीय पाठवून त्यांच्याशी चर्चा करायला हवी होती। 21 दिवस तुम्ही त्यांच्या शरीराची झीज होऊ दिली, त्यांच्या ऑर्गन्स फेल्युअरची वेळ आलेली आहे आणि आता तुम्ही त्या शिक्षण मंत्र्याला दूर करण्याऐवजी सोनम वांगचुक यांना अटक करून इस्पितळात दाखल केलेलं आहे। चलिए, थँक्यू। सोलापूर शहरात पावसाचा अनोखा अनुभव पाहायला मिळाला। पाच्छापेठ परिसरात एकाच गल्लीत एका बाजूला मुसळधार पाऊस सुरू असताना काही अंतरावर दुसरी बाजू पूर्णपणे कोरडी राहिल्याचे चित्र दिसून येते। 1.5 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर सोलापुरात पावसाचं आगमन झालंय। मात्र शहरात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही भागात कोरडं वातावरण असल्यानं नागरिकांमध्ये या निसर्गाच्या लंपंडावाची चर्चा रंगली।
राज्यातील पहिला पूर्णाकृती अजित पवारांचा पुतळा बारामतीत उभारण्यात आलाय। या पुतळ्याचं लोकार्पण 16-23 जुलै रोजी होणार आहे। नटराज नाट्य कला मंदिराच्या वतीनं हा पूर्णाकृती पुतळा कला मंदिराच्या आवारात बसवण्यात आलाय। या लोकार्पण सोहळ्याकडे बारामतीसह राज्याचं लक्ष लागलंय। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून अंबादास दानवे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे। सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करते। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। वांगचुक यांना ओढत नेणं आणि ताब्यात घेण्याची पद्धत ही चुकीची असल्याचं दानवे यांनी म्हटलंय। सोनम वांगचुक यांचं आंदोलन जे सनदशीर मार्गाने चालू आहे ते पूर्णपणे चिरडण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे। फक्त सोनम वांगचुक यांची एक सिंपल मागणी होती, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। सरकारनं राजीनामा घ्यायचा नसेल तर सरकारने स्पष्ट केलं पाहिजे की आम्ही राजीनामा घेणार नाही, धर्मेंद्र प्रधानला आम्ही वाचविणार आहोत। किमान चर्चा करून ह्या गोष्टी सांगायला पाहिजे होत्या, परंतु 20-21 दिवस झालेले असताना अशा पद्धतीनं सोनम वांगचुक सारख्या एका समाजसेवेचं व्रत घेतलेल्या कार्यकर्त्याला ओढत नेणं, मला वाटतं उचलून नेणं हा प्रकार अतिशय दुर्दैवी असंच आधीच्या काळात झालं होतं। मला असं वाटतं सरकारने आता स्वतःच्या गच्छंतीची सुरुवातीचं हे प्रतीक सोनम वांगचुक यांना आंदोलन चिरडणं हे दिसतंय असं आम्हाला तरी वाटतं। सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणारी उजनी जलाशयाजवळील जुनी पाईपलाईन टेंभुर्णीजवळ फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया गेलंय। पाईपलाईन फुटल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाण्याचे फवारे उडत असल्याचं चित्र पाहायला मिळालंय। उजनी धरणात सध्या 50% पाणीसाठा असताना ही घटना घडली। सोलापूर महानगरपालिका प्रशासनानं तातडीनं दखल घेत अवघ्या 10 ते 15 मिनिटात पाईपलाईन दुरुस्त केल्याचा दावा केलाय। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात पावसानं काही दिवस विश्रांती घेतल्यानं शेतकऱ्यांनी शेती अंतर्मशागतीच्या कामांना वेग दिलाय। हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या चांगल्या पावसामुळे पेरण्या वेळेत पूर्ण झाल्या, मात्र गेल्या काही दिवसांपासून पाऊस नसल्यानं शेतकरी तण नियंत्रण, खुरपणी, निंदणी, खताचा वापर आणि इतर अंतर्मशागतीची कामं पूर्ण करण्यात व्यस्त झालेत। शेतीतील पिकांची योग्य वाढ व्हावी आणि उत्पादनात वाढ व्हावी यासाठी शेतकरी हवामानाचा योग्य उपयोग करत घेत असून आगामी पावसापूर्वी आवश्यक शेती कामं पूर्ण करण्यावर भर देत आहेत। पाटील, कुठलं गाव? गोराखेडा गावातलं आहे, शेतकरी आहे मी। किती एकर शेती आपल्याकडे? आपल्याकडे 4.5 एकर। काय सांगाल, काय पेरणी केली तुम्ही या वेळेस खरीप हंगाम? पेरणी केली। किती एकर मध्ये? मग काय 4 एकर पेरणी केली, अर्धा एकर तिकडे कळबाड वगैरे आहे, बैलासाठी चारा वगैरे। काय सांगाल, मागील जो हंगाम आहे तो पूर्ण वाया गेला, आता नवीन हंगामात सुरुवात आहे, काय सांगाल? मागच्या वर्षी तर पूर्ण तर अतिवृष्टीने तर पूर्ण आता थोडाशी घास आलेला तो चालूनच गेला। तर आता जेमतेम हाय हंगाम, त्या ऑल नेण्याचा सावट वाटतंय पाण्याचा। अजून पाणी पाऊस राहील का काही ती चिंता तर वाटतंय शेतकऱ्यावर, पण खतं मटेरियल हे मागं झालं आहे। शेती एकदम पुष्कळशा करणं एकदम मुश्किलचं होऊन झालं आहे। शेतमालाला पाहिजे त्याचे भाव मिळत नाही, सर्व रेट वाढत आहे। मजूर, मटेरियल, फर्टिलायझर वगैरे, बियाणं, कीटकनाशक, पण शेतकऱ्याची काही आमदानी 2 गुण्या करण्याचे विचार ते काही झाले नाही। किसान सन्मान निधी हेक्टरी 20,000 रुपये द्यायलाच पाहिजे। मी 2 हेक्टर करून 40,000 वर्षाची ती काही ना काही तर तरी सहारा राहील बा। काय सांगाल, काय पीक परिस्थिती काय, आता तुम्ही काय करताय नेमके शेतामध्ये? पीक परिस्थिती डवरणी करतोय शेतामध्ये, अंतर्मशागत, मग ते तणासाठी अंतर्मशागत हे वगैरे चालणे, कोळपणी वगैरे। कोळपणी चालू आहे का आता सध्या? कोळपणी चालू आहे। किती कोळपणी आहे तुमची? दुसरी आहे। पहिली एकदम ओलावा होता, त्याच्यामुळे काही जमलं नाही। ओलावा जास्ती होता ना शेती, आता चांगलं आहे। जेवढे खळबाळ दिली तेवढे तणाचा नायनाट होऊन जाईल व तेवढंच आमच्या कृपेने ते हाल करेल तेवढंच काम। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात बुधवारी सायंकाळी सुमारे 4:17 मोठा आवाज झाल्याची चर्चा शहरासह तालुक्यात रंगली। या आवाजाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसतानाच त्याच वेळेचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय, त्यामुळे चर्चेला आणखी उधाण आलंय। पाचोरा शहरातील VP रोड, देशमुखवाडी परिसरातील एका घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही क्षणांसाठी हालचाली दिसून आल्या। त्या भूकंपाच्या सौम्य धक्क्यामुळे झाल्याचा दावा सोशल मीडियावर केला जातोय। हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आलंय।
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी रत्नागिरी एसटी बसचा झाराप मार्गावर अपघात झालाय. पाऊस आणि निसरड्या रस्त्यामुळे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं बसनं प्रथम रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिली. त्यानंतर बस रस्त्यालगतच्या गटारात जाऊन कलंडली. या बसमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांसह अनेक प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र एसटी बस आणि कार या दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि संबंधित यंत्रणांनी तातडीनं मदत कार्य करत प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं.